नमस्कार मित्रांनो, मी आतिश. ग्राफिक डिझाईन विथ आतिशमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फोटोशॉपचे बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी सोप्या मराठी भाषेत शिकवल्या जातील. तर पुढे जॉईन राहावा, एखादी गोष्ट मिस करू नका, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेने कळेल. तर फोटोशॉप उघडल्याच्या नंतरला पहिली ही स्क्रीन चालू होते. या स्क्रीनवरती आपल्याला न्यू फाईल दिसल्यावरती इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी आपण एक तात्पुरतं उदाहरण म्हणून 1080 बाय 1080 पिक्सलचा एक कॅनव्हास घेतोय. रिझोल्युशन 300चं ठेवतोय. जसे इन फ्युचर सायझेस वाढतील किंवा कमी होतील त्या हिशोबाने रिझोल्युशन बदलतो. आपण क्रिएट वरती क्लिक केलं, हा आपला आला कॅनव्हास आर्टवर्क असे खूप शब्द आहेत त्याला. तर लेफ्ट साईडला आपल्याला हा टूल पॅनल दिसतो. वरती डॉक पॅनल आहे, स्वॅचेस, ग्रेडियंट्स, हे ग्रेडियंट्स आहेत, हे स्वॅचेस आहेत. राईट साईडला हे डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या ॲडजस्टमेंटचा पॅनल आहे. हे आपल्याला फोटोज वगैरेसाठी कामाला येतात. हा लेअर पॅनल आहे. लेअर पॅनल म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर एक काचेच्या तुकड्यावरती काचेचा तुकडा ठेवणं. म्हणजे एका लेअरवरती एक एक लेअर आपण जसं नवीन बनवत जाऊ तसं ते इथे एक एक लेअर करून दिसतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लेफ्ट साईडच्या टूल पॅनल पासून. तर पहिला टूल आहे आपला हा मूव्ह टूल. मूव्ह टूल म्हणजे एखादा फोटो आपल्याला वापरता येतो किंवा हलवता येतो. तर मी तुम्हाला ते दाखवतो करून. चला सध्या आपण एक डमी फोटो घेतलाय. हा आपला फोटो आहे. तर या मूव्ह टूलने आपण मूव्ह करू शकतो कॅनव्हासच्या आतमध्येच, कॅनव्हासच्या बाहेर दिसणार नाही. ओके. दुसरा टूल आहे आपला मार्केट टूल. मार्केट टूल हा एखादा पोर्शन सिलेक्ट करून तेवढाच हलवण्यासाठी असतो. म्हणजे जर आपण हा एवढा चौकोन घेतलाय तर हा मूव्ह टूलने हलू शकतो किंवा फक्त एवढ्याच टूलवरती आपण ब्रश मारू शकतो. म्हणजे सिलेक्शन एरियावरतीच आपण काम करू शकतो. हे सगळे टूल्स तसेच आहेत जे इनरमध्ये आहेत. सर्कल, सिंगल रो, सिंगल कॉलम, सगळ्यांचं काम एकच. आता हा लॅसो टूल. लॅसो टूलमध्ये सिलेक्शनचंच काम असतं, फक्त ते आपण फ्री हँडने करू शकतो. फ्री हँडने केल्यावरती सिलेक्शन फ्री हँड थ्रूच होतं. ते परत मूव्ह करू शकतो किंवा तेच सेम विषय. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल म्हणजे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो न काय करता. हे सोपं होतं फोटो कटिंग वगैरेसाठी. फोटो कटिंग मी तुम्हाला पुढे शिकवेलच, पण आता सध्या आपण फक्त टूल शिकून घेतो. क्विक सिलेक्शन टूल पण सुद्धा सिलेक्शनसाठीच आहे. फक्त ड्रॅग अँड मूव्ह करायचं आहे. असं ड्रॅग अँड मूव्ह केल्यावर सिलेक्शन होतं. हे क्रॉप टूल आहेत. क्रॉप टूल म्हणजे एखादा इमेज कापण्यासाठी. त्याच्यानंतरला हे स्लाइस वगैरे काय कामाचे नाहीत जास्त, पण ठीक आहे, ते बेसिकच्या हिशोबाने दिलेत. त्याच्या पुढे आय ड्रॉपर टूल. आय ड्रॉपर टूल हा आपला कलर पिक करण्यासाठी जास्त करून वापरला जातो. कलर सॅम्पलर टूल, हे रुलर टूल वगैरे मोजण्यासाठी. त्याच्या पुढे स्पॉट हिलिंग ब्रश टूल. स्पॉट हिलिंग म्हणजे एखादा बोलतात ना एक पिंपल वगैरे घालवण्यासाठी. तर आपण ते पण करून बघू. फोटो दुसरा घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. तर समजा हा फोटो आपण घेतोय. याच्यातून आपल्याला स्पॉट घालवायचा आहे. गेला का? म्हणजे बेसिक फोटो क्लिअर करेक्शन करण्यासाठी. त्याच्या पुढे आपला येतो रिमूव्ह टूल. रिमूव्हचं पण काम तेच आहे, ते ऑटोमॅटिकली जातं. म्हणजे आतमध्ये जे जे इंटरनल आहेत, हे बघा गेलं. ते सगळं काम एकच करतात. पॅच टूल म्हणजे या गोष्टीसाठी आपल्याला पॅच मारायचा आहे. गेला का? पॅच सेम झाला. म्हणजे हा डोळा जर समजा आपण
म्हणजे करावा नाही पण आहे केला, पॅच होतो. हे ब्रश टूल आहे. ब्रश टूल म्हणजे याच्यात ब्रशमध्ये जनरल ब्रशेसमध्ये बघा सॉफ्ट ब्रश आहे, त्याच्यानंतरला हार्ड ब्रश आहे, असे खूप ब्रशेस आहेत. त्याच्यात ते इंटरनल ओपनली आपण सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच. त्यानंतरला हा इरेजर टूल. इरेजर टूल म्हणजे इरेज करणं, रफ करणं. मोस्ट आउट ऑफ याची कामं आपल्या फोटोचा खालचा पोर्शन किंवा काय असं ब्रश मारण्यासाठी असतो, हे जे बॅनरमध्ये यूज होतं. हा ग्रेडियंट टूल आहे. ग्रेडियंट टूल म्हणजे असं मल्टी कलर, डबल कलर, असे 3 कलर 4 कलर तुम्ही ऍड करू शकता. ही गोष्ट आपण कॅनव्हासला पण यूज करू शकतो, बॅकग्राऊंडला किंवा टेक्स्ट इफेक्टला द्यायला. तर ग्रेडियंट टूल आपल्याला कामाला येतं. आता स्मश टूल, सॉरी ब्लर टूल. एखादी गोष्ट ब्लर करायची आहे, हे बघा डोळा ब्लर झाला, दिसतोय का? शार्पन टूल, ब्लर केलेल्या गोष्टी परत नॉर्मल करण्यासाठी. आता स्मश टूल. स्मश टूल मध्ये हा म्हणजे स्मूथ, थोडा स्मूथ, पण या गोष्टी त्या लेवलला यूज करू नका. फोटो क्लिनिंगसाठी खूप सॉफ्टवेअर्स पण आहेत आणि नॉर्मल प्रोसेस पण आहे. तर प्रोसेसच्या हिशोबानेच फोटो क्लीन करायचा आपल्याला. इन फ्युचर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. का डॉच टूल. डॉच टूल म्हणजे थोडं ग्लो आणण्यासाठी. कळाला, व्हाईटिश झाला, फॉरेनर झाला तो. बर्न टूल, काळपट करण्यासाठी. परत त्याला आहे स्थितीवरती आणूया, नाही तो पण आपल्यावरती रागवेल. ओके, हाय स्थितीवरती आला. आता हा पेन टूल. पेन टूल हा सर्वात महत्वाचं काम म्हणजे फोटो कट करण्यासाठी करतो. तर आपण फोटो कट करून तुम्हाला दाखवूया. सध्या मी घाई गडबडीत करतोय, तुम्ही शांत डोक्याने आणि चांगल्या पद्धतीने करा. फक्त बेसिक शिकवतोय. ओपनली मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेलच. प्रत्येक गोष्ट ही नॉर्मल आणि सोप्या मराठी भाषेत शिकवायचा प्रयत्न करणार मी. त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. माझ्या चॅनलच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला हे होईल, नोटिफिकेशन पडेल. आणि कोणताच व्हिडिओ मिस करू नका, कोणताच व्हिडिओ स्किप करू नका, कारण की छोटे छोटे डिटेल्स सुद्धा महत्वाचे आहेत. नाहीतर एक अर्धा क्लास बंक केला, मग त्याचं पोर्शन अर्धवट राहिलं, मग मित्रांच्या वया घेतल्या, ते असं फोटोशॉप मध्ये करता येत नाही. हा झाला आपला फोटो कट. हा बॅकग्राऊंड होता, फोटो कट झाला. फोटो कट अजून चांगल्या पद्धतीने करता येतो, त्याच्या पण प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. आता आपण पुढच्या टूलकडे येऊया, टेक्स्ट टूलकडे. टेक्स्ट टूल हा असा विषय आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीत कामाला येतो. डिझायनिंग मध्ये खूप महत्वाचा विषय म्हणजे टेक्स्ट टूल. तर टेक्स्ट टूल मी तुम्हाला इंग्लिश तर टाईप करता तर सगळ्यांनाच येतं, आपण मराठीत टाईप करून दाखवूया. तर त्यासाठी सोपा पर्याय गुगल इनपुट टूल. गुगलचे फॉन्ट्स डाउनलोड करून घ्या, मी तुम्हाला लिंक टाकेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. सो आता समजा मला लिहायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर मी आलो फोटोशॉप मध्ये पेस्ट केलं. हा खांड आहे. असे गुगलचे खूप फॉन्ट्स येतात, जसं की अनेक आहेत, अनेक फॉन्टचं नाव आहे. पॉपिन्स आहेत. मी तुम्हाला फॉन्टची लिस्ट सुद्धा देईल,
डिस्क्रिप्शन मध्ये मराठी फॉन्ट्सचे. तर आपण हे हॉरिझॉन्टली पण टाईप करू शकतो, हे व्हर्टिकली पण टाईप करू शकतो, आणि हे मतलब मास्क टूलने पण टाईप करू शकतो. म्हणजे समजा आपण मास्क टूलने टाईप केलं तर त्याच्यात फॉन्ट नसणार, फक्त सिलेक्शन होणार फॉन्टचं. ते तुम्ही कट वगैरे करून काही ठिकाणी वापरू शकता. सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आता बेसिक घेतोय. शेप टूल आहे. शेप टूल म्हणजे चौकोन, सर्कल, ट्रायंगल. शेप पण खूप महत्वाचे आहेत डिझाईन्स मध्ये. डिझाईन म्हणजे फक्त एडिटिंग नाही, तर आपला कन्सेप्ट हा लोकांपर्यंत डिझाईनच्या माध्यमातून पोहोचवणं, आपल्या डोक्यातल्या गोष्टी ह्या माणसांच्या व्हिज्युअलाइज करणं, त्याला ग्राफिक डिझायनिंग बोलतात. हा झूम टूल आहे. असं झूम करू शकतो. झूमला पण शॉर्टकट्स आहेत. प्रत्येक गोष्ट आपण याच्यातल्या टूल्स या खूप प्रमाणात क्लिक करून वापरतो. त्याचे शॉर्टकट्स आहेत, ते पण मी तुम्हाला प्रॉपर वेने सांगणार आहे. तर या साईडला स्वॅचेस आहेत. स्वॅचेस म्हणजे आपले कलर. आता कलर मी तुम्हाला सांगतो. जर समजा हा शेप घेतला आपण चौकोन, त्याला आपल्याला कलर द्यायचे. ते तर राईट साईडला बघा वरती पॅनलमध्ये कलर पॅनल आहे, म्हणजे त्याला स्वॅचेस बोलतात. तर आपण जे कलर पिक करू ते त्या स्वॅचेसला येणार, चौकोनाला येणार. मग तो राऊंड असो, शेप असो, ट्रायंगल असो. हे बघा, पुढे आहे ग्रेडियंट. सेम स्वॅचेस सारखंच काम करतो, फक्त डबल कलर, मल्टी कलर त्या गोष्टींसाठी. हे बघा, असे डबल कलर. आता आपल्याला मल्टी कलर करायचा आहे, तर हा सिंगल कलर, हा डबल कलर, आता तिसरा कलर. बघा आले का 3 कलर. त्याच्यात चौथा पण ऍड करू शकतो. तर चौथा समजा आपण ब्राऊन केला. ग्रेडियंट्स. त्यानंतर ऍडजस्टमेंट्स आहेत. ऍडजस्टमेंट हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओपन सगळ्या गोष्टी करून सांगू, कारण की एकदाच मी तुम्हाला एवढं सांगितलं तर तुम्ही त्याच्यावरती रिव्हिजन नाही करू शकणार. तर सध्या माझं म्हणणं आहे की या बेसिक टूलवरती रिव्हिजन करा. प्रत्येक 1 ते 1.5 दिवसांनी माझा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणारच आहे. त्याच्यात मी तुम्हाला खूप गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करेल, म्हणजे टूल्स, ऍडजस्टमेंट्स, फिल्टर्स, कॅमेरा रॉ फिल्टर वगैरे, ब्लर वगैरे, बॅकग्राऊंड मेकिंग, किंवा आपल्याला पोस्टर डिझाईन कशी करायची आहे. खूप खूप टॉपिक्स आहेत त्याच्यात. सो माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कोणताही व्हिडिओ मिस करू नका. कोणताही व्हिडिओ स्किप करू नका, कारण की नुकसान कदाचित होऊ शकतं. एखादी गोष्ट नाही कळाली तर त्रास तुम्हाला होणार आहे. त्या गोष्टीसाठी तुम्हाला 10 ठिकाणी जावं लागेल. त्यापेक्षा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. फक्त काळजीपूर्वक नीट बघा, स्किप करू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, ग्राफिक डिझाईन विथ आतिश. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय. तात्पुरतं धन्यवाद.